नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या ससवत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? आपण सिरीज चालू केलेली ज्यामध्ये वनरक्षक भरती झालेल्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करत आहोत. आता रिझनिंग चालू केलेले, रिझनिंगची पुढची प्रश्नपत्रिका आता आपल्याला बघायची आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 15 प्रश्न असतात. 15 प्रश्नांचा सेट एकदा तू कंप्लीट केला म्हणजे विचार करतो सोन्या, तुझे 2024 मध्ये झालेल्या एकूण 24 मधील 15 प्रश्न म्हणजे 24 गुणिले 15 जर केले आपण 380 360 होतात माझ्या मते. 15 तेच 360 380 काय असेल ते म्हणजे 350च्या जवळपास तू प्रश्न जर अनालिसिस केले सुंदररित्या तर सोन्या तुला कोणी रोखू शकत नाही. तो 100% तुला गॅरंटी देतो सोन्या. 15 पैकी 15 मार्क तुला पडतील. फक्त तू एकदा पॅटर्न नीट समजून घे आणि शॉर्ट मेथड मधून कशा प्रकारे हे प्रश्न सोडवायचे आहेत. तू काय करत असतो, आम जिंदगीमध्ये प्रश्न सोडवत असतो. आपल्याला मेंटॉ जिंदगीमध्ये प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नासोबत आपण मेंटॉ जिंदगी आणलेली आहे. शॉर्ट मेथड मधून आपण कशा प्रकारे तिथपर्यंत पोहोचू शकतो एक 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 करून आपल्याला बघायचं आहे. वनरक्षक भरती झालेल्या प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण, महासंग्राम धुरावरून टाकायचा आज आपल्याला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. विषय मेंटल ॲबिलिटी म्हणजेच काय झालं सोन्या, रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी आणि एकूण गणित बुद्धिमत्ता चाचणी दोन्ही येत असतं. त्यामध्ये गणिताचे काही प्रश्न आहेत. सुरुवात करूया. बघा, पहिलाच प्रश्न, घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हणले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हणले, बैलाला माणूस म्हणले, माणसाला चोंग्या म्हणले, चोंग्याला ठुसक्या म्हणलं, ठुसक्याला सोन्या म्हटलं आणि सोन्या कशा प्रकारे, तर अशा प्रकारे सोडवतोय. कसा सोडवतोय बघ, घोड्याला वाघ म्हटलं, घोडा करतो तू लगेच घोडा आणि पुढे काय म्हटलंय त्याला, वाघ म्हटलेला आहे, वाघ करत असतोस. त्यानंतर वाघाला सिंह म्हटलं, वाघ या ठिकाणी लिहितोस तू आणि वाघाला काय तर सिंह म्हटलं जात असतं. त्यानंतर पुढे अजून सिंहाला हरिण म्हटलेलं आहे, तर सिंह या ठिकाणी करत असतो, सिंह, सिंहाला हरिण म्हटलं जात असतं. आणि मग नंतर हरणाला बैल म्हटलं जात असतं, हरण, आणि त्याला बैल म्हणतात. आणि सोन्यात तुला बैल म्हणतात, जरा तू असा सोडत असेल तर असं करू नको सोन्यात. हे आम जिंदगी आहे, यामध्ये लय वेळ जातो. आपल्याला मेंटॉ जिंदगीमध्ये प्रश्न सोडवायचा. तुला पुन्हा एकदा मी सांगतो, रिझनिंगचं एक तत्व आहे, शेवटची लाईन ज्यावेळेस आपण वाचतो तर डायरेक्टली आपण उत्तरापर्यंत पोहोचत असतो. ज्या प्रकारे अर्जुनासाठी मासाचा डोळा महत्वाचा होता महाभारतामध्ये, त्याच प्रकारे आपल्यासाठी मासाचा डोळा कोणता आहे, शेवटची लाईन आहे. शेवटची लाईन काय तर, टांग्याला काय झुंपले जात असते. मी अजून प्रश्नच वाचलेला नाही. समजा मी डायरेक्टली काय करतोय, तर नंतरचं वाक्य वाचतोय. टांग्याला काय झुंपलं जातं, बैल झुंपला जातो का, वाघ झुंपला जातो का, सिंह झुंपला जात असतो का, हरिण झुंपला जात असतो का, घोडा झुंपला जात असतो. आणि घोडा त्याला काय म्हटलं जातंय, वाघ म्हटलं जातंय. मी पुढचं वाचणारच नाही, हे असलं ठुसकीगिरी करणारच नाही. लगेच माझं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1. कारण काय तर घोड्याला वाघ म्हटलं जात असतं आणि म्हणून घोडा जर टांग्याला झुंपला जात असेल तर घोड्याला वाघ म्हटलं जात असतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यालाच मेंटॉ जिंदगी म्हणलं जात असतं सोन्या. प्रत्येक प्रश्नासोबत मेंटॉ जिंदगी. बघ इथं सुद्धा आहे मेंटॉ जिंदगी. तू प्रश्न बघितला, घाबरलास. बघ काय दिलेलं आहे, खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी अंदाजे कोणते मूल्य आले पाहिजे. आम जिंदगी म्हणजे अख्खा महाराष्ट्र कशा प्रकारे सोडत असतात त्या अगोदर बघूया. बघ हे समीकरण तू इथे लिहितोयस. काय करणार आहेस तू, 3 चौक 12, 12 अधिक 1 13, इथे 13 केलं, छेद जसाच्या तसा लिहून टाकला. त्यानंतर मग प्लस केलं, प्लस केल्यानंतर 7 5 35 अधिक 1 36, 36 छेद 5 केलं. काय अडचण नाहीये सोन्या. पुढची लाईन काय तर तिरकस गुणाकार करत असतो. मग तू काय करणार, 13 गुणिले 5 करणार अधिक 4 गुणिले 36 म्हणजे 36 गुणिले 4 करणार, छेद दोघांचा गुणाकार 4 पंचे 20. आता तू बघ हे गुणाकार करणार, मग हे गुणाकार करणार, दोघांना मिळवणार, छेद 20 करणार. 20 केल्यानंतर तू अशा प्रकारे कुठंतरी उत्तर काढणार. किती वेळ गेला सोन्या तुझा, अख्खं कच्चं काम भरलं की नाही. म्हणजे कच्चं काम करणारे कागद तू नुसते भरवतोय त्या ठिकाणी. परीक्षावाला सुद्धा घेणारा, परीक्षा घेणारा सुद्धा तुला ओरडतोय, अरे तुला देऊ तरी किती कच्चे काम, तू काय लेटर लिहितोय का, काय करतोयस. बरोबर आहे ना. पण त्यासाठी आपल्याला इथे मेंटॉ जिंदगी त्याला सांगायचंय, भाऊ आपल्याला कच्च्या कामाची गरज नाहीये. आपण कसं आता मेंटॉ जिंदगी शिकलेलो, राहुल सर शिकवत आहेत मेंटॉ जिंदगी, त्या प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. बघ हा प्रश्न आहे, इथे आपल्याला आता सोडवायचा आहे आणि तेही कसं तर मेंटॉ जिंदगीने आणि डायरेक्टली उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. तेही किती 2 सेकंदामध्ये. बघ काय दिसतंय, 3 आणि 7 या दोघांची बेरीज करायची. कारण काय अधिक दिसतंय, 3 आणि 7 दोघांची बेरीज केली तर किती येते, 10 येत असते. त्यानंतर एक मध्यभागी रेषा आहे. पुढे जाऊया. बघा 4 गुणिले 5 केले तर 4 पंचे 20 होत असतात. 4 गुणिले 5 केले तर 4 पंचे 20 होत असतात. 20 छेदस्थानी लिहायचं. 4 अधिक 5 जर तू केले तर किती होतात सोन्या, 9 होत असतात. अंशस्थानी 9 लिहायचं. तुला तुझं उत्तर मिळालं केवळ 2 सेकंदामध्ये सोन्या.
हे असलं काही कुठाने केले का मी? अजिबात नाही. पर्याय क्रमांक किती असायला पाहिजे? 3. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यालाच म्हणतात मेंट ऑफ जिंदगी. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करायचं आहे. आवडत असेल तर तशा प्रकारे प्रतिक्रिया सुद्धा द्या. तुमचे कमेंट्स खरं फार चांगले वाटत असतात. जास्तीत जास्त कमेंट्स असतील तरच आपण अजून अशाच प्रकारची सिरीज पुढे घेऊ. मेंट ऑफ जिंदगी आपल्याला पूर्ण कंप्लीट करायची. बरं, ही केवळ रिझनिंगची नाहीये, मॅथमॅटिक्सची सुद्धा मेंट ऑफ जिंदगी आहे. मॅथमॅटिक्स रिझनिंग एकूण किती 18-19 चॅप्टर आहेत तुम्हाला. मॅथचे 18 चॅप्टर आहेत आणि रिझनिंगचे एकूण 16 चॅप्टर आहेत. दोघांचे मिळून मेंट ऑफ जिंदगी. डायरेक्टली आपण उत्तरापर्यंत कशा प्रकारे पोहोचायचं, तू सूत्रबित्र तसलं काय विचार करणारच नाही आणि तुझ्या डाव्या हाताचा खेळ होऊन जाईल. मी उगा हवा भरत नाहीये बरं का सोन्या. मी प्रत्येक प्रश्नाचं एकदम जबाबदारीने बोलत आहे. मेंट ऑफ जिंदगी करता येत असते, त्याला शॉर्ट मेथड असते. सूत्रांचा वापर न करता डायरेक्टली उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं 5 सेकंदाच्या आतमध्ये, जास्तीत जास्त 10 सेकंदाच्या आतमध्ये. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. आम जिंदगी, मेंट ऑफ जिंदगी. काय दिसते तुला? सरासरी दिसते. 412, 380, 420, 350, 430 आणि 420 या सर्व संख्यांची तुला सरासरी करायची. याचा अर्थ काय? जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्या एकमेकांमध्ये बेरीज करायची आणि एकूण जेवढ्या संख्या आहेत त्याला डिवाइड करायचं असतं. एकूण समजा तू आम जिंदगीमध्ये कशा प्रकारे सोडत असतो तर बघ, 412 आहे, त्यानंतर 380 आहे, त्यानंतर 420 आहे, त्यानंतर 350 आहे. सर तुम्ही डायरेक्टली आम जिंदगी न सांगता मेंट ऑफ जिंदगी सांगा ना. तसं नाहीये सोन्या. तुला एकदा हे नीट समजून घे आणि त्यानंतर असं न सोडवता अशा प्रकारे जर सोडवलं तर तुझा किती फायदा होतोय तुला दाखवतोय. म्हणजे यामध्ये तुझा किती वेळ जातोय. इथे सोडवल्यावर तू केवळ किती 5 सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचू शकतोस. बघ पुढची संख्या काय? 350, त्यानंतर 430 आहे आणि त्यानंतर मग 420 आहे. किती संख्या झाल्या? 1 2 3 4 5 6. 6 संख्या झालेल्या आहेत, तुझ्या लक्षात आहेत. आता तू काय करत असतो? सगळ्यांची बेरीज करत असतो आणि कुठंतरी कोणती तरी एखादी अंक किंवा संख्या चुकलेली असते त्या ठिकाणी तू बेरीज चुकवत असतो. एक बेरीज चुकली की लगेच तुझं उत्तर अख्खं चुकत असतं. तुझं एवढं सगळं केल्यानंतर पॉईंटमध्ये जर उत्तर आलं तुला अजून डिप्रेशनमध्ये जाशील, तू अजून टेन्शनमध्ये जाशील आणि तू संपूर्ण एवढा खेळ केल्यामुळे कुठेतरी काळं करायचं म्हणून तू कुठेतरी काळं करशील आणि 100% तुझा मार्क जाईल. निगेटिव्ह मार्किंग असेल तर लई वाईट वाटेल. ज्यावेळेस तू आन्सर की बघशील ना तर या प्रश्नाने माझा भरपूर वेळ घेतला होता आणि प्रत्यक्षात मी या ठिकाणी उत्तरापर्यंत शेवटपर्यंत पोहोचलो असतो. पर्याय क्रमांक 3 केला असतं, पर्याय क्रमांक 4 केला असतं, पर्याय क्रमांक 2 केला असतं तर माझं बरोबर आलं असतं. चुकून मी कुठला तरी पर्याय सिलेक्ट केलेला आहे म्हणून माझं चुकलेलं आहे. आता बघा मेंट ऑफ जिंदगीमध्ये हा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा असतो. एकूण किती संख्या आहेत रे सोन्या? मी इथे वारंवार लिहितोय. का लिहितोय? कारण इथे प्रश्नामध्ये दिलेला आहे, तुला सुटसुटीत कळावं म्हणून मी इथे लिहितोय. तू म्हणशील की सर वेळ तर गेला, वेळ तुला दाखवण्यासाठी गेलेला आहे, पण तू एकदा प्रॅक्टिस केली तर 5 सेकंदात तुला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. 412, 380, 420, ठीक आहे, त्यानंतर 350, त्यानंतर 430 आणि मग 420. 420 पुन्हा आहे 420. ठीक आहे, इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. आता एक गोष्ट लक्षात ठेव, 1 2 3 4 5 6 अंक आहेत आणि या 6 अंकांना एकमेकांमध्ये बेरीज करून डिवायडेड बाय 6 केल्यानंतर तुझी सरासरी येते आम जिंदगीमध्ये. परंतु तू मेंट ऑफ जिंदगीमध्ये सोडवायचा प्रयत्न केला तर तुला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जेवढ्या संख्या आहेत या सर्व संख्यांच्या जवळचा एखादा अंक कॉमन घ्यायचा असतो. जवळचा एखादा अंक म्हणजे असा अंक असतो तो की तो त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि त्याच्यापेक्षा कमी असेल. बरोबर आहे ना संख्या, पण सगळ्या संख्या त्या जवळ असायला पाहिजे. जसं की आपण समजा 400 घेतली, तू 410 घेऊ शकतो, 405 घेऊ शकतो, 390 घेऊ शकतो, ते तुझ्यावर आहे. मी काय करतो 400 घेतो सुटसुटीतपणे. 400 एक कॉमन संख्या घेतली. ठीक आहे, इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. आता बघ 400 पेक्षा ही संख्या किती मोठी आहे तर 12 ने मोठी आहे, म्हणजेच काय अधिक 12 आहे. ही संख्या 400 पेक्षा कितीने लहान आहे तर 20 ने लहान आहे, -20 कर. या ठिकाणी +20 करावं लागेल कारण 400 पेक्षा कितीने जास्त आहे तर 20 ने जास्त आहे. ही 50 ने कमी आहे, ही 30 ने जास्त आहे संख्या. ठीक आहे, 430 म्हणजे 430, 400 पेक्षा 30 ने जास्त आहे, अधिक 20 कर. आता तुला गणितीय क्रिया सर्वसाधारणपणे करायची आहे, मायनस आणि प्लस कट करून टाकायची. -20 अधिक 20 किती होतात, किंवा 20 मधून 20 वजा गेले तर किती येणार आहे 0 येणार आहे. हे दोन्ही कट झाले. त्यानंतर 20 आणि या ठिकाणी 30 आहे बरं का, चुकून मी 50 केलं कारण 30 ने जास्त आहे ना. 20 अधिक 30 किती होतात 50 होत असतात आणि 50 हे काय तर जास्त आहेत
आणि इथे कमी आहेत म्हणजे 50 वजा 50 केले तर आपल्याला उत्तर किती मिळतंय? 0 मिळते. म्हणजे हे 50 मी कट केले, हे 30 आणि हे 20 सुद्धा मी कट केले. राहिले किती? केवळ 12 राहिले. राहिले किती? केवळ 12 राहिले. आणि मी या ठिकाणी काय करतोय? अधिक 12 छेद एकूण किती संख्या आहेत? 6 संख्या आहेत. छेद केले म्हणजे 6 एक 6, 6 दुने 12. मी फक्त काय केलं? एक कॉमन संख्या घेतली, त्यापेक्षा जास्त आणि त्यापेक्षा कमी जे आहेत की नाही एकमेकांमधून वजा करून टाकले. आणि मग नंतर जे शेवटचा अंक राहिलेला आहे त्याला डिवायडेड बाय 6 केले. पुन्हा एकदा मी समजवतो, सरासरी थोडस अवघड आहे तुला समजण्यासाठी, पण एकदा समजलं ना सोन्या तर किती मोठ्या संख्या असू दे तू केवळ 5 सेकंदात उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. 6 एक 6, 6 दुने 12 म्हणजेच किती झाले? 402. 400 अधिक 2 बघ ना, या ठिकाणी मी लिहून टाकतो. 400 अधिक 2 बरोबर किती होतं? 402. हे आपलं उत्तर आलं. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता पुन्हा एकदा मी मेंटो जिंदगी तुला समजून सांगतो बघ. 412, 380, 420, 350, 430 आणि 420 अशा एकूण 6 संख्या आहेत. या संख्यांची आपल्याला सरासरी काढायची म्हणजेच काय ऍव्हरेज काढायचं असतं. मग मी एक कॉमन संख्या घेतली ती म्हणजे 400 घेतली. 400 पेक्षा ही संख्या कितीने जास्त आहे? तर 12 ने जास्त आहे. 400 पेक्षा ही संख्या कितीने कमी आहे? तर 20 ने कमी आहे. 400 पेक्षा ही 20 ने जास्त आहे. 400 पेक्षा ही 50 ने कमी आहे. 400 पेक्षा ही 30 ने जास्त आहे. 400 पेक्षा ही 20 ने जास्त आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. आता जास्त आणि कमी, सॉरी ही कमी आणि ही जास्त एकमेकांमधून वजा होऊ शकते की नाही? 20 वजा 20 किती येतात? 0 येतात. म्हणजे हे कट केलं, हे कट केलं. आता हे 50 आहेत आणि हे 30 अधिक 20 किती होतात? 50 होत असतात. म्हणजे हे 50 आणि हे 50 कट झाले. काय राहिलं का रे? एक्स्ट्राचं नाही, कमीचं नाही, फक्त एवढं एक्स्ट्राचं राहिलेलं आहे. याला आपल्याला फक्त काय करावं लागेल? 6 ने भाग दिला तर 2 उत्तर येते. आणि कॉमन काढली 400. 400 अधिक 2 402. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? 402. बाकी हे तू बेरजा करत बसला ना सोन्या, तुझा लई वेळ जाईल. ते गरजेचं नाहीये. पुढचा प्रश्न लगेच तुझ्या स्क्रीनवर दिसतोय. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या तुला निवडायची आहे. म्हणजेच काय, एखादी मालिका दिलेली असते आणि ती एकमेकांशी काहीतरी कारणास्तव संबंधित असते, पण ती कोणत्या संबंधित आहे त्यासाठी हा चार्ट याचं लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या. हे फार महत्वाचं चार्ट आहे बरं का सोन्या. तुला मी काय सांगतोय, कोणतीही अशा प्रकारे क्रमागत नैसर्गिक संख्या असते की नाही त्याच्यावर गणितीय क्रिया केलेली असते आणि मग नंतर अशा प्रकारे त्यांची रचना केलेली असते, प्रश्नचिन्ह दिलेला असतो. कोणतीही प्रश्नपत्रिका उचलतो, हा चार्ट तू बऱ्यापैकी अभ्यासला तरी सुद्धा तुला कुठंच अडचण येणार नाही. जसं की या ठिकाणी बघ 0 दिसते, या ठिकाणी 3 दिसते, या ठिकाणी 8 दिसते, या ठिकाणी 15 दिसते, या ठिकाणी 24 दिसते. कुठे आहे ते? इथे आहे 0. बघ इथे 0 दिसते, या ठिकाणी 3 दिसते, 8 दिसते, 15 दिसते, 24 दिसते. मग पुढची संख्या कोणती येणार? 35 येणार. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पण कशा प्रकारे आलेला आहे हा प्रश्न, हे महत्वाचं आहे आणि हे तुला मी आता समजून सांगतो. लक्षपूर्वक बघ. 1 चा वर्ग केला आणि वजा 1 केलं तर उत्तर काय येते? 1 गुणिले 1 एकच येत असतं, वजा 1 जर आपण केलं तर 0 येतं. बरोबर आहे. पहिली संख्या आपल्याला मिळाली. त्यानंतर पुढची संख्या कोणती येते? नैसर्गिक संख्येचा जर विचार केला तर 2 येत असते. 2 चा वर्ग केला. मला माहिती एकदा तुला समजवलं तर समजणार नाही. फक्त आता तुझं काम काय तर याचं स्क्रीनशॉट काढून घेणे. हे एकदा तू स्क्रीनशॉट काढून घेतला ना सोन्या तर पुढे तुला ज्या वेळेस जेव्हाही अशा प्रकारचे गणित येतील की नाही तर ते नेमकं गणितीय क्रिया काय झालेली आहे आणि हे आपल्याला चार्ट समजून सांगायला मला भरपूर वेळ जाईल सोन्या. काय केलेलं आहे तर नैसर्गिक संख्या आहेत ह्या आणि या नैसर्गिक संख्यांवर म्हणजे क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत. 1 नंतर 2 येते का 5 येतं त्यांनाच क्रमागत नैसर्गिक संख्या असं म्हटलं जात असतं. 1 नंतर 2 येतं, 2 नंतर 3 येतं, 4 येतं, 5 येतं, 6 येतं, 7 येतं, 8 येतं, 9 येतं, 10 येतं आणि यांच्यावर काहीतरी नैसर्गिकरित्या म्हणजे यांच्यावर गणितीय क्रिया केली. जसं की इथे वर्ग केलेला आहे. 1 चा वर्ग 1च असतो, 2 चा वर्ग 4 असतो, 3 चा वर्ग 9 असतो, 4 चा वर्ग 16 असतो, 5 चा वर्ग 25 असतो, 6 चा वर्ग 36 असतो. अशा प्रकारे सर्वांचे वर्ग केले दुसऱ्या ह्याच्यात. इथे घन केलेले आहेत आणि आता यांच्यावर गणितीय क्रिया केलेली आहे. जसं की बघा 1 चा वर्ग किती येणार आहे सोन्या तर 1 चा वर्ग 1च येणार आहे आणि 1 मधून 1 वजा केले तर किती येतं? 0 येत असतो. आता 2 चा वर्ग किती येणार आहे? 4 येणार आहे. 4 मधून 1 वजा केले तर किती येणार? 3 येणार. 3 चा वर्ग किती येतो? 9 येतो. 9 मधून 1 वजा केले तर 10 येणार. त्यानंतर पुढे 4 चा वर्ग येतो 16. 16 मधून वजा 1 जर आपण केले तर किती येणार आहेत? 12 येणार आहे. इथे 6 येणार, इथे 12 येणार. त्यानंतर 5 चा वर्ग किती येतो? 25. 25 मधून वजा 1 केले आपण तर किती येतात? 24 येतात. पुढे अजून 6 चा वर्ग किती आहे? 36. 36 मधून वजा 1 केले तर 35 येतात. 7 चा वर्ग 49. 49 मधून वजा 1 जर आपण केले तर 48 येतात. अशा प्रकारे क्रमागत नैसर्गिक संख्या आणि त्यांच्यावर केलेली गणितीय क्रिया यावर तुम्हाला प्रश्न येत असतो. मग नंतर एक प्रश्नचिन्ह असतं. तशाच प्रकारचं हे गणित हे कुठे तर इथे दिसतंय.
हे बघ या ठिकाणी दिसते तुला वर्ग केलेली ती संख्या आणि त्यामधून वजा 1 केलेलं आहे, वर्ग केलेली वजा 1 केलेले, आणि हे सगळ्या काय तर क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत आणि म्हणून याचं योग्य उत्तर काय 35. जर तुला हे गणित कळालं नसेल तर कमेंट्स मध्ये टाक, पुढच्या प्रश्न पत्रिकेमध्ये मी तुला ते समजून सांगेल, घाबरू नकोस सोने. आणि डीप मध्ये तुला जर सुंदररित्या समजून घ्यायचं असेल हे संपूर्ण चार्ट आणि कसेही प्रश्न येऊ दे तिथं खेळत बसायचं नाही, तर तुझा अख्खा दिवस जाईल पण तुला कळणार नाही नेमकं खेळ काय केलेला आहे. 0 नंतर 3 का आलाय, 3 नंतर 8 का आलेला, अशा अनेक गणित असतात बरं का, ते कुणालाच कळत नाही. ते ज्याने प्रश्नपत्रिका बनवली त्यालाही कळत नाही, कारण त्याने चुकवलेलं असतं, त्यानेच चुकवलेलं असतं, त्याला नंतर कळत नाही सोडवायचं कसं हे, पण त्याला हे कळत नाही, त्याला हे लक्षात येत नाही की आपण काहीतरी चुकवलेलं आहे. ह्या चार्ट मध्ये सगळं काही दिलेलं आहे, अशा प्रकारे गणितीय क्रिया केल्यानंतर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. हे बघा हे सुद्धा क्रम यावर विचारलं होतं की नाही, एमपीएससी मध्ये विचारलं होतं, एमपीएससी कंबाईन मध्ये आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारलंय बघा. हे 0, 7, 26, 63, 124 त्यानंतर 215 आले, पण हे कसे आलेले तर गणितीय क्रिया केली, त्या संख्येचा घन केलेला आणि त्यामधून वजा 1 केलेला, किंवा वर्ग केलेला असतो वजा 1 केलेलं असतं, किंवा अधिक 1 केलेलं असतं. सगळी गणितीय क्रिया समजून घेण्यासाठी तुला स्वतःला हे स्क्रीनशॉट करावं लागेल, नीट समजून घ्यावं लागेल. आणि अशाच प्रकारे शॉर्ट मेथडमधून जर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे असतील, मेंटॉस जिंदगीत आपण बॅच लॉन्च केलेली आहे, महाराष्ट्र अकॅडमीची वनरक्षकची बॅच, केवळ 300 रुपये फी आहे सोन्या. 1000 रुपये फीची सध्या आपण डिस्काउंट ठेवलेली आहे, काही दिवसांनी 500 रुपये होईल. मग तुझे कॉल येतील की सर फीज कृपया करून कमी करा. तसं नाही येते सोन्या, खास करून तुझ्यासाठीच जे आता ATM मध्ये बसून हे लेक्चर बघत आहेत, म्हणजे तिथे सिक्युरिटीचं काम करून हे लेक्चर बघत आहेत, जे शेतामध्ये गुरं चारवत असताना त्यांना झाडाखाली बसून त्या ठिकाणी तू लेक्चर बघत आहे सोन्या, अशा विद्यार्थ्यांसाठी खास करून आपण 300 रुपये ठेवलेली, कारण आम्ही सुद्धा तशाच प्रकारे आहोत, आम्ही सुद्धा शेतकरी कुटुंबातूनच आहोत सोन्या, आणि म्हणून आम्हाला माहिती आहे की परिस्थिती काय असते, वस्तुस्थिती काय असते. ठीक आहे, बॅच जॉईन करायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप इन्स्टॉल करा. त्या ठिकाणी गेल्यानंतर वनरक्षक तिथे जर तुम्ही क्लिक केलं तर तिथे मागच्या प्रश्नपत्रिका सगळं अनालिसिस केलेलं तुम्हाला ते फ्रीमध्ये बघता येतील, जर बॅच जॉईन नाही केली तर. पण कमीत कमी बॅच जॉईन केल्यानंतर संपूर्ण तुम्हाला एकूण 500+ व्हिडिओज लेक्चर सिरीज सगळी काय तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, प्रीती, दिया, रीता, सनी, तिया, ओमर आणि विनीता, सोन्या, टिल्या, बंड्या, अजून काय आप्पा आहेत, बाप्पू आहे, भावड्या आहे, चोंग्या आहे, ठुसक्या आहे. अरे ही सगळी लोक आहेत, गरजेची आहेत का? मी तुला काय म्हणतोय सोन्या, प्रश्न बघितल्याबरोबर वाचायला सुरुवात करू नकोस, तुला मुळात जागाच दिली नाहीये त्यांनी. एवढा मोठा प्रश्न आहे आणि तू प्रश्न बघितल्याबरोबर घाबरलेला आहेस, पण मी तुला गॅरंटी देतो केवळ 1 किंवा 2 लाईन वाचूनच आपण उत्तरापर्यंत पोहोचू. जास्त वाचायची गरज नाही, आणि अख्खा प्रश्न वाचायची सुद्धा गरज नसते, डायरेक्टली शेवटची लाईन वाचायची असते. यालाच तर म्हणतात मेंटॉस जिंदगी. काय दिसते शेवटची लाईन, तर खालीलपैकी कोणती परीक्षा, कोणाची परीक्षा रविवारी आहे? तुला काय विचारलेलं आहे की काही लोकांची परीक्षा कोणत्या तरी वारी असू शकते. मी अजून वाचलाय का प्रश्न मलाही माहित नाही नेमका काय प्रश्न आहे, पण मी शेवटची लाईन वाचली, त्यामध्ये मला फक्त आणि फक्त जो मासाचा डोळा दिसतो तो म्हणजे कोणता आहे, तर रविवारी कोणाची परीक्षा आहे तेवढंच माझ्यासाठी महत्वाचं आहे. बस आता मी प्रश्न वाचायला सुरुवात करतो. प्रीती, दिया, रीता, सनी, त्यानंतर तिया, उमर आणि विनीता, हे असले ठुसके वेगवेगळे नावं असतात, आणि त्यात समजा तुझं कुठलं तरी ओळखीचं असं भूतकाळातील एखादी व्यक्तीचं नाव मिळालं की तू मग तिथंच विलीन होत असतोस, आणि मग नंतर प्रश्न बाजूला राहिला आणि तू बाजूला राहिला आणि तुझे विचारचक्र वेगळे राहिले. एवढा खतरनाक प्रश्न आहे तू. बघ ना, यांच्यापैकी प्रत्येकाची एकाच आठवड्यातील सोमवारी सुरू होऊन रविवारी संपणारे, म्हणजे आठवड्यातील प्रत्येक दिवशी असलेली परीक्षा असते. बरोबर आहे की नाही? वेगवेगळ्या दिवशी परीक्षा आहे. याचा अर्थ काय, तर काही लोक दिलेली आहेत आणि त्यांची रोज परीक्षा आहे. प्रत्येकाची कोणत्या तरी वारी परीक्षा असणार आहे. गरजेचं नाही आपल्याला कुणाची केव्हा असणार आहे, आपल्याला गरजेचं काय, तर रविवारी कुणाची आहे. 4 पर्याय दिलेले आहेत, या 4 पैकी एक जण आपल्याला निवडायचा आहे, आणि तो कोण आहे, तर रविवारचा आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया. प्रीतीची परीक्षा शुक्रवारी आहे. मग पर्यायातून प्रीतीला कट करा, कारण त्याची रविवारी असू शकते का, कारण परीक्षेत प्रश्नातच दिलेले ना प्रीतीची परीक्षा शुक्रवारी आहे. आपल्याला रविवारी कोणाची परीक्षा ते काढायचं असल्यामुळे प्रीती आपण अगोदर कट करू. ठीक आहे, पहिला पर्याय कट झाला. प्रीतीची परीक्षा केव्हा आहे, तर शुक्रवारी आहे. उमरची परीक्षा बुधवारी असून, उमर कुठं दिसतोय, बुधवारी आहे ना त्याची परीक्षा, त्याची रविवारी असू शकते का? प्रश्नातच दिलंय सोन्या की त्याची परीक्षा बुधवारी आहे, म्हणून उमर सुद्धा कट करून टाक, बाजूला काढ त्याला. उमरची परीक्षा बुधवारी असून त्याच्या लगेचच आधीच्या दिवशी, लगेचच आधीचा दिवस कोणता आहे, तो मंगळवारी येतो. उमरच्या ज्या दिवशी परीक्षा आहे त्याच्या लगेचच आधीच्या दिवशी तियाची परीक्षा आहे. कुणाची आहे ही? तिया. तिया कुठं दिसते तुला? या ठिकाणी दिसते. पुढचं वाचायची गरज आहे का सोन्या? उत्तरापर्यंत पोहोचला ना तू दिया, आणि तू तुझ्या पद्धतीने सोडवायला मुळात तुला जागाच दिली नाहीये.
आणि आपण वेळ घालवत नाही, आपण कच्चं काम करत नाही, प्रश्न वाचत असतो, तिथंच आपलं उत्तर निघत असतं. याला असं म्हणतात मेंटॉस जिंदगी. आणि मेंटॉस जिंदगीची ही कंटिन्यू सिरीज चालू ठेवायची असेल तर तसं तुम्हाला कमेंट्स करायची. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तशा प्रकारे कमेंट्स करा. अनेक विद्यार्थी म्हणजे मी 20 ते 25 कमेंट्स मला दिसल्या ना की सर अशाच प्रकारची मेंटॉस जिंदगी सिरीज कंटिन्यू करा, मेंटॉस जिंदगी सिरीज कंटिन्यू करा सर, ही कमेंट तुला करायची आहे. जर 20-25 कमेंट असतील तर मी कंटिन्युअसली अशाच प्रकारे उर्वरित प्रश्नपत्रिका घेणार, तुला धरुधर शिकवणार. घाबरू नकोस, तुला कमेंट करायची. पुढे जाऊया. बघा याचं कळालं का तुला? मी पुन्हा एकदा समजून सांगतो. विषय काय झाला सोन्या, विषय लई खोले. आप्पाचा विषय आहे आणि आप्पाचा विषय काय म्हणतोय की तू मेंटॉस जिंदगीमध्ये प्रश्न सोडव. कशा प्रकारे प्रश्न सोडव? डायरेक्टली वाचायला सुरुवात करू नकोस. अरे लई जण आहेत, 100-1 जण आहेत. तू कुणाकुणाची नावं लक्षात ठेवणार आहे? तुला तर नंतरचं वाक्य वाचायचं. तर खालीलपैकी कोणाची परीक्षा रविवारी आहे? ठीक आहे, तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे तर हे कीवर्ड आहे. रविवार हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. रविवारी ज्याची परीक्षा आहे तोच व्यक्ती तुझ्यासाठी महत्वाचा आहे. बाकी आता वाचायला सुरुवात कर. प्रीती, दिया, रीता, सनी, तिया, उमर आणि विनीता, सोन्या, टिल्या, बंड्या, आप्पा, भावड्या प्रत्येकाची एकाच आठवड्यातील सोमवारी परीक्षा सुरू होऊन रविवारी संपणाऱ्या एका आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी. लय वेगवेगळे असे म्हणजे अवघड शब्द दिलेले असतात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सोमवारपासून ते रविवारपर्यंत एकूण 7 दिवस असतात. 7 दिवसांमध्ये प्रत्येकाची परीक्षा आहे. आपल्याला रविवारी कोणाची ती काढायची, हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे. प्रीतीची परीक्षा शुक्रवारी आहे. लगेच तू पर्यायाकडे जा. प्रीतीचा संबंध येतोय का? तुझ्याच प्रश्नामध्ये तुला काय दिलेलं आहे की प्रीतीची परीक्षा शुक्रवारी आहे, याचा अर्थ तिची परीक्षा रविवारी असू शकते का? नाही. प्रीतीला बाजूला काढून टाक. मी लगेच बाजूला काढलं प्रीतीला. मग पुढचं वाक्य वाचलं काय? उमरची परीक्षा बुधवारी असून, उमरची केव्हा आहे परीक्षा? बुधवारी आहे. उमरला बाजूला काढलं की नाही? उमरची परीक्षा बुधवारी असून त्याच्या लगेचच आधीच्या दिवशी, बुधवारच्या लगेचच आधीचा दिवस कोणता येत असतो? रविवार येतो का रे सोने? मंगळवार येतो की नाही? आणि मंगळवारी कोणाची परीक्षा आहे तर तियाची परीक्षा आहे. मग तिया पर्याय दिसते का? यस, कट करून टाक. अरे तुझा प्रश्नच तुला तुझ्या उत्तरापर्यंत पोहोचवतोय. तुझा प्रश्नच तुला सांगतोय की मोठा प्रश्न दिलेला, घाबरू नकोस, अर्धा प्रश्न वाच, लगेच उत्तरापर्यंत पोहोचशील. पण तू काय करत असतो? चार्ट बनवतो. प्रत्येक सोमवार, रविवार, त्यानंतर अजून कोणते ते सगळे म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार सगळ्यांची नावं वगैरे टाईप करत असतो अशी वराळ. आणि या ठिकाणी नाव ते रविवारी याची परीक्षा, याची नाही, याची नाही, याची नाही, याची परीक्षा मंगळवारी, त्यानंतर याची नाही. असं करून करून तू खंगलास नाही आतून. गरजेचं नाही ते. आणि असं कोण करत असतात? जे भिंगाचे चष्मा वापरतात, 5-5 पेन खिशात ठेवतात आणि त्यांना तो बघून घाबरत असतो की नाही, ते तशा प्रकारे सोडत असतात. आपण कशा प्रकारे सिट्ट्या मारून परीक्षा हॉलमध्ये घुसतो, सगळ्यांना चोंगे समजतो, मग नंतर रिलॅक्स बसतो, सगळ्यांना बघतो, आतून हसतो आणि मग नंतर खपाखप एक प्रश्न सोडत असतो, पैकीच्या पैकी मार्क मिळत असतो. याला म्हणतात मेंटॉस जिंदगी. गॉगल काढायचा नाही सोन्या, जोपर्यंत सर येत नाही तोपर्यंत. परीक्षा हॉलमध्ये गॉगल लावायचा, जबरदस्त ॲटिट्यूड मध्ये बसायचं. सगळ्यांना वाटेल की कोण टुक्का आलेला आहे, पण त्यांना माहित नाही मीच पास होणार आहे, तुम्ही सगळे नापास होणार आहात. जबरदस्त असायला पाहिजे आपला ॲटिट्यूड. एका सांकेतिक भाषेत 975चा अर्थ काय होत असतो तर असा होत असतो. त्यानंतर या शब्दाचा अर्थ असा होत असतो, त्या शब्दाचा अर्थ तसा होत असतो. गरजेचं आहे का आपल्याला? तर नंतरचं वाक्य काय आहे तर गिव या शब्दासाठी कोणते संकेत वापरले जाईल? गिव हा शब्द दिलेला आहे. आता हे प्रश्नात दिलेलं असतं का नाही, तुला समजून सांगण्यासाठी मी या ठिकाणी वेगळं टाईप करून घेतलेलं आहे. ठीक आहे. गिव कुठं दिसतं तुला? या ठिकाणी दिसते. गिव साठी कोणता संकेत वापरला जाईल? गिव साठी कोणता संकेत वापरला जाईल? गिव साठी कोणता अंक वापरला जाईल? असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. गिव साठी एक तर 5 वापरला जाऊ शकतो, 2 वापरला जाऊ शकतो किंवा 8 वापरला जाऊ शकतो. या अंकांव्यतिरिक्त जे अंक आहेत ना ते लगेच पर्यायातून कट करून टाक. काय काय दिसतं रे तुला? 5 दिसतंय का? नाही दिसत आहे. 2 दिसतोय का? नाही दिसत आहे. 8 दिसतोय का? यस दिसतोय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पण तरी सुद्धा तुला सांगतो सोन्या, या ठिकाणी सोपा प्रश्न टाकायचा त्यांनी प्रयत्न केला असला तरी सुद्धा तुला अवघड क्रिटिकल बनवायचा ते प्रयत्न करतील. 3 पर्यायांमध्ये 5 असू शकतो, 2 असू शकतं, 8 असू शकतं आणि मग तुला कन्फ्यूज करतील. तू त्या ठिकाणी कन्फ्यूज होशील. अशा वेळेस काय करायचं तर सर्वसाधारणपणे ज्या वाक्यामध्ये आपल्याला गिव दिसतंय की नाही ते वाक्य अजिबात बघायचं नाही. मग कोणतं बघायचं? ज्या वाक्यामध्ये गिव हा शब्द नाही. कारण आपल्याला काय करायचं? गिव चा संकेत काढायचा किंवा गिव ह्यासाठी कोणता अंक वापरला गेलेला आहे या सांकेतिक भाषेमध्ये ते आपल्याला करायचं. इथे दिसतोय का रे? थ्रो अवे गार्बेज. या संपूर्ण 3ही शब्दांमध्ये गिव हा शब्द तुला दिसतोय का? नाही. आणि थ्रो अवे गार्बेज
या तीनही शब्दांसाठी एकूण 3 अंक वापरले गेलेले आहेत. ते पुढे मागे असू शकतात, कसेही वापरले गेलेले असू शकतात. आपल्याला सांगता येईल का? नाही, पण हे 3 अंक वापरले गेलेले आहेत. हे 3 अंक जर या 3 शब्दांसाठी वापरले गेलेले आहेत तर ते गिव्ह साठी वापरता येतील का? नाही वापरता येणार सोन्या. तुला लक्ष देऊन बघावं लागेल. ही शॉर्ट मेथड नाही. तू काय कुणाने करत असतो माहिती का? हे हवे आहे, हे हवे आहे या ठिकाणी टाईप करत असतो. त्यासाठी एक संकेत कॉमन या दोघांमधून काढत असतो. त्यानंतर हे स्मोकिंग आहे आणि कुठं स्मोकिंग दिसते का नाही, हे इज आहे, ठीक आहे, हार हे आहे, म्हणजे तू कॉमन काढत असतो. त्या ठिकाणी खेळत बसतो. गरजेचं नसतं ते सोन्या. तुझा वेळ त्या ठिकाणी जात असतो. हा वेळ नाही घालवायचा असेल तुला तर डायरेक्टली वाक्य बघायचं आहे. 3 शब्द दिसत आहेत आणि यांच्यासाठी जे संकेत वापरला गेलेला आहे, यांच्यासाठी जो अंक वापरला गेलेला आहे तो गिव्ह साठी वापरता येणार नाही. म्हणून तो अगोदर पर्यायातून कट करायचा. मी काय केलं? 9 कट केलं. त्यानंतर मी काय केलं? 7 कट केलं. ठीक आहे. आता पुढे जाऊया. 213 हे 3ही अंक स्मोकिंग इज हार्मफुल या 3 शब्दांसाठी वापरले गेलेले आहेत. जर या 3 शब्दांसाठी हे अंक वापरले गेलेले आहेत तर गिव्ह साठी हे 3 अंक वापरता येतील का? नाही येणार सोन्या. बरोबर आहे की नाही? याचाच अर्थ काय झाला की हे 3ही अंक आपल्याला या पर्यायातून कट करावे लागतील. मग मी काय करणार? 2 आहे का पर्यायात नाहीये, 1 आहे का पर्यायात नाहीये, पण 3 आहे पर्यायात, म्हणून मी 3 हा पर्यायामधून कट करून टाकतो. मग राहिला कोणता माझ्याकडे? एक पर्याय राहिला. तो म्हणजे कोणता आहे? अरे तो म्हणजे माझ्याकडे एक मात्र कोणता पर्याय राहिलेला आहे मग? तर तोच. ठीक आहे, तुला जे मी सांगतोय तोच. तो म्हणजे 8 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कळालं असेल तुम्हाला? पुढे जाऊया. पुढचा प्रश्न जर कळालं नसेल, ऑनलाईन आपले विद्यार्थी ज्यांना बॅचवाले त्यांना कळालंय का? एकदा सांगा मला. आत्ताचा मागचा प्रश्न तुम्हाला कळाला का? किंवा शेवटी तुम्ही सांगा. प्रतीक म्हणतायत झालं सर, नेक्स्ट घ्या, बस करा, पुढचं घ्या. हो, पुढचं घ्या म्हणून तुम्ही सांगताय, पण अनेक विद्यार्थी असे आहेत की त्यांना कळत नाही, म्हणून बेसिक पासून त्यांना समजून सांगावं लागत असतो. नाही तर मी हे सगळे प्रश्न तुम्हाला 5-5 सेकंदात समजून सांगितले तर 5 किंवा 10 सेकंदात, बरोबर आहे ना? याचा अर्थ किती? 15 गुणिले 10 जर आपण केलं तर 150 सेकंदामध्ये ओके मध्ये थँक्यू होऊन जाईल. 150 सेकंदात सगळे प्रश्न होऊन जातील. म्हणजे 2 ते 3 मिनिटात अख्खी प्रश्नपत्रिका सोडून तुला मोकळी करेल. पण गरजेचं नाहीये ते. जर अधिक म्हणजे भागाकार असतो, गरजेचं आहे का हे सगळं? नाही. तुला काय शोधायला लावलेलं आहे? 77 अधिक 11, त्यानंतर 5, त्यानंतर 33, त्यानंतर 11 हे अंक दिलेले. तर यांच्यामध्ये गणितीय क्रिया कोणती केलेली आहे? तर जर अधिक म्हणजे भागाकार, या ठिकाणी अधिक दिसतो, याचा अर्थ काय? या ठिकाणी भागाकार आपल्याला घ्यावा लागेल, कारण तुझ्या गणितामध्ये तशा प्रकारची माहिती दिलेली आहे. वजा म्हणजे काय आहे? तर गुणाकार. या ठिकाणी काय? तर गुणाकार येणार, कारण या ठिकाणी वजा घेतलेला. वजा म्हणजे काय असतं? गुणाकार असतं. गुणाकार म्हणजे काय आहे? तर बेरीज आहे. बरोबर आहे ना? या ठिकाणी जर गुणाकार दिलेला असेल तर याचा अर्थ या ठिकाणी काय येणार आहे? बेरीज येणार आहे. कारण काय? तर गुणाकार म्हणजे बेरीज आहे आणि भागाकार म्हणजे वजाबाकी आहे. या ठिकाणी भागाकार दिसतोय, आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करावी लागणार आहे. ठीक आहे. कारण काय? तर भागाकार म्हणजे काय? तर वजाबाकी आहे. आता तुला गणितीय क्रिया करायची, बॉडमास तुला माहिती आहे. अगोदर आपल्याला भागाकार करावा लागत असतो. कंचे भाग होते काय? असं कंस सोडवायचा असतो. कंस नंतर मग आतला कंस जो काय आहे तो, मग बाहेरचे चिन्ह वेगवेगळे जे आहेत ते सोडवायचे असतात. पण भागाकार अगोदर सोडवायचा असतो. भागाकार जर आपण सोडवला तर 11 म्हणजे 77/11 जर आपण केले तर 11 × 11, 11 × 7 77. याचा अर्थ या ठिकाणी काय येणार? 7 येणार. पुढे गुणाकार 5 अधिक 33 आणि वजा 11 आहे. आता गुणाकार करायचा. 7×5 35, इथे 35 येणार, अधिक 33 वजा 11 येणार. आता वजाबाकी करून टाक. वजाबाकी जर तू केली तर किती येणार? या ठिकाणी 22. 22 अधिक 35, 22 अधिक 35 जर तू केले तर किती येतात रे? 7. म्हणजे या ठिकाणी मी करून दाखवतो बघ. 35 अधिक 22 कर, मग या ठिकाणी 7 येणार, या ठिकाणी 5 येणार. बरोबर आहे ना? हाच भाग मी या ठिकाणी सोडून दाखवला तुला. कुठला? 35 अधिक 22. 35 अधिक 22 57. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बॉडमास पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. याच्यासाठी अजून काय मेंट ऑफ जिंदगी नाही असोन्या. जसं आहे तसं हे, मुळात याला वेळ जात नाही. कशाला उगाच तुला मेंट ऑफ जिंदगी पाहिजे? पण मेंट ऑफ जिंदगी कोणत्याही प्रश्नासाठी आवश्यक असते बरं का. आपण जर तासभर त्या प्रश्नाच्या मागे विचार केला ना तर आपल्याला नक्कीच स्वतःचं सूत्र बनवता येत असतं. स्वतः शॉर्ट मेथड तयार करता येत असते. गणिताचं हे तत्व आहे की कोणतंही गणित असू द्या, तुमच्या समोर ठेवा आणि तासभर त्याच्यावर विचार करा. प्रत्येक गणितावर दिवस घालवलेला आहे सोन्या. त्यानंतर ह्या सगळ्या शॉर्ट मेथड आणलेल्या आहेत आणि ह्या कंटिन्युअसली आपल्याला शॉर्ट मेथड बघायच्या आहेत.
ठीक आहे, तुझ्यापर्यंत सगळं पोहोचवलं, टेन्शन घेऊ नको सोन्या, लहान भाऊ सारखा आहेस तू माझ्या. बाकी अजून इथं काय दिसतंय, एका मुलाची ओळख करून देताना हे नातेसंबंधाचं आहे. मी तुला तेच सांगितलेलं आहे. जर पुरुष असेल चौकोन वापरायचा, जर महिला असेल तर वर्तुळ वापरायचं. म्हणजे आपलं एक सर्वसाधारण डायग्राम जे आपण बनवतो की नाही त्यासाठी. जर दोघांमध्ये विवाह झाला असेल तर इज इक्वल टू वापरायचं, कारण हे दोघं जण भांडणामध्ये कुणाच्या कमी आहेत का, नाही आहेत, दोघं समान आहेत भांडणामध्ये आणि दिवसभर भांडत असतात. त्यानंतर या ठिकाणी खाली यायचं. आता हा पुरुष आहे, याचा पुत्र, तो समजा पुत्र असेल मुलगा, चौकोन करायचं. मुलगी असेल तर वर्तुळ करायचं. हा पुत्र याचा, याचा अर्थ याचाही पुत्र असायला पाहिजे, बरोबर आहे की नाही, कारण हे नवरा बायको आहेत, मगच तो हा आलायला नाही, बरोबर आहे ना. आणि मग पुढे समजा पुत्री असेल तर ही पुत्री याची असेल, याचा अर्थ काय, याची सुद्धा असायला पाहिजे, कारण ती पुत्री सुद्धा दोघांमुळे झालेली आहे ना. अशा प्रकारे हे दोघं भाऊ बहीण आहेत म्हणून इथे वजा करायचं. आता याचं लग्न झालेलं असेल, पुरुषासोबत होईल का, हा पुरुष आहे, बरोबर आहे ना, म्हणून याचं लग्न झालेलं आहे बी सोबत, याचा अर्थ बी कोण असणार आहे, तर महिला असणार आहे. वर्तुळ करायचं. इथे काय इज इक्वल टू, याचं लग्न झालेलं आहे ए सोबत, म्हणजे या मुलीचं लग्न झालेलं आहे ए सोबत, याचा अर्थ मुलीसोबत होणार आहे का, नाही होणार सोन्या, ते पुरुषासोबतच होईल. आणि ए म्हणजे पुरुष असणार आहे मग, कारण याचं लग्न ए सोबत झालेलं आहे म्हणून चौकोन करायचं असं. आणि इथे ए आणि इथे बी. ही सर्वसाधारण आकृती तुला नीट समजून सांगितली मी, यापूर्वी सुद्धा सांगितली, आणि हे आपल्याला गणित सोडवण्यासाठी फायद्याचं असतं. ठीक आहे. आणि रिलेशनवर तुझ्या प्रत्येक TCSच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न येतोयच, म्हणून ही आकृती समजून घे. बाकी अजून पुढे जाऊया. एका मुलाची ओळख करून देताना एक मुलगी म्हणाली, तो माझ्या अंकलच्या, तो म्हणजे कोण, तो टुक्का जो आहे ना कॉलेजच्या समोर उभा आहे, जुबा केसरी खाल्लेली आहे, पचापच सुकतोय, बरोबर आहे, आणि कॉलेज सुटण्याची वाट बघतोय, तो टुक्का कोण आहे, तर माझ्या अंकलच्या वडिलांच्या मुलाचा मुलगा आहे. माझा अंकल म्हणजे कोण झाला, काका झाला. काकाचे वडील कोण झाले, माझे आजोबा झाले. आजोबांचा मुलगा एक तर माझे वडील होणार किंवा माझे काका होणार, आणि त्यांचा मुलगा म्हणजे माझा चुलत भाऊ असणार. आता प्रत्यक्षात आपण डायग्राम मध्ये सोडू. तो म्हणजे कोण आहे, तर तो, ठीक आहे. ती म्हणलं तर लेडीज येणार, तो म्हणजेच काय मुलगा येणार, चौकोन. हा जो आहे ना तो माझ्या अंकलच्या वडिलांच्या, म्हणजे हा किंवा ही, इथे दिलेलं आहे का, दिलेलं आहे, यस. कोण, तर एका मुलीच्या ओळख करत मुलगी दिलेली. ही जी मुलगी आहे ना, याच्या वडील आणि वडिलांचा अंकल, म्हणजे वडिलांचा भाऊ म्हणजे अंकल असतो, अंकलच्या वडिलांचा मुलगा आणि त्याचा हा मुलगा आहे. ठीक आहे. याचा अर्थ कोण झाला, हिचा हा कोण झाला, काकाचा मुलगा झाला की नाही, किंवा वडिलांचा मुलगा झाला की नाही, म्हणजेच कोण झाला, चुलत भाऊ झाला किंवा सख्खा भाऊ झाला. हेच आपल्याला पर्यायातून शोधायचं. तर तो मुलगा आणि ती मुलगी यांच्यातील नाते काय आहे, तर एक तर चुलत भाऊ किंवा सख्खा भाऊ झाला. ठीक आहे. वडिलांच्या भावाचा मुलगा, पर्याय क्रमांक 3, किंवा मुलगी हे प्रश्नच मुळात चुकीचा असणार आहे, काहीतरी चुकलेलं आहे या ठिकाणी. पण सोन्या अशाच प्रकारे उत्तर येईल. ही आणि तो यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, एक तर सख्खे भाऊ बहीण असणार आहेत किंवा मग काकाचा मुलगा असणार आहे. पुढे जाऊया आपण, न वेळ घालवता, कारण हे प्रश्न चुकलेला असेल तर टाइमपास करायचा नाही त्या ठिकाणी. ठीक आहे. आणि कॉन्फिडन्स जबरदस्त असायला पाहिजे, आपली चुकी होणारच नाही, प्रश्न चुकलेला आहे लगेच बघता क्षणी मी सांगितलं की नाही. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न काय दिसतोय, एज्युकेशन या शब्दातील प्रत्येक अक्षरांची मांडणी वर्णक्रमानुसार केली असेल तर डावीकडून चौथे अक्षर आणि उजवीकडून चौथे अक्षर असलेले वर्णक्रमानुसार केलेली आहे. बरं का, वर्णक्रमानुसार म्हणजेच कशा प्रकारे यांची मांडणी केलेली आहे, तर एज्युकेशन या शब्दातील जे वेगवेगळे अक्षर आहेत ते क्रमाने A to Z मध्ये कशा क्रमाने येतात, अगोदर A येणार, ठीक आहे, मग मी A लिहिलेलं आहे, त्यानंतर B येणार, B दिसते का नाही, C येणार, मग A B C, D येणार, D दिसते का, यस, या ठिकाणी दिसते, मग D, A B C D, E येणार, E कसा तर कॅपिटल आहे, तशाच प्रकारे टाईप कर, एज्युकेशन ABCD E, F G H I येणार, J K L M N N येणार, O P Q R S T आणि U. ठीक आहे. एकूण शब्द किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. एका शब्दात 9 अक्षर आहेत. 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8. एखादा शब्द काहीतरी अंक ABCD EFG HIJ KLM OP QR S T, T या ठिकाणी मध्यभागी येणार. ठीक आहे. ठीक झाले किती,
9 आले. आता पुढे जाऊया. वर्णक्रमानुसार केली असेल तर डावीकडून चौथे अक्षर म्हणजेच कुठून तर इथून डावीकडून 1 2 3 4 चौथे अक्षर ई आणि उजवीकडून चौथे अक्षर म्हणजेच कुठून तर इथून 1 2 3 4 चौथे अक्षर हे. आलं लक्षात? चौथे अक्षर असलेले अक्षर यांच्या दरम्यान इंग्रजी वर्णक्रमानुसार येणारे किती अक्षर येणार? आता यांच्या दरम्यान किती येणार आहेत? ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम आणि एन. एन आहे ना, तर इथे हे आणि हे यांच्या दरम्यान किती अक्षर आहेत? 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 5 आहे 6 7 आणि 8. किती आले? 8 अक्षर आले. पर्याय क्रमांक कुठे आहे? 8. तुला पुन्हा एकदा समजून सांगावं लागेल, काळजी करू नकोस. माझं काम आहे, पुन्हा एकदा मी समजून सांगेल. एज्युकेशन हा शब्द तुला दिसतोयस आणि या शब्दाला कशा प्रकारे वर्णक्रमानुसार आपण काय केलं तर टाईप करून घेतलं. वर्णक्रम म्हणजेच कसे तर A to Z मध्ये अगोदर ए येतं, त्यानंतर बी येतं, त्यानंतर सी येतं. अशा क्रमाने त्यांचं क्रम लावलेला आहे. अगोदर ए लावला मी, त्यानंतर बी दिसतोय का या संपूर्ण शब्दामध्ये? दिसत नाही अक्षर, त्यामुळे मी काय केलं तर सरळ सी घेतलं. सी नंतर डी दिसते का? यस डी दिसते. त्यानंतर ई दिसतंय, त्यानंतर आय सुद्धा आहे, मग नंतर एन आहे, ओ आहे, टी आहे, यू आहे. यांना कशा प्रकारे तर A to Z यांच्यामध्ये क्रमानुसार लावून टाकलं. आता पुढे प्रश्न काय दिलेला आहे तर डावीकडून चौथे अक्षर म्हणजेच कुठून तर इथून 1 2 3 हे चौथे अक्षर आणि उजवीकडून चौथे अक्षर यांच्या दरम्यान A to Z मध्ये किती अक्षर येत असतात? तर 1 2 3 4 5 6 7 8 अक्षर येत असतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. किती? 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशाच प्रकारे पुढचं दिलेलं आहे बघा. काय दिलंय? खाली दिलेल्या 3 अंकी संख्येचा लक्षपूर्वक अभ्यास करा किंवा तो शेवटची लाईन जरी वाचली तरी सुद्धा तुला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. काय दिलेलं आहे? सर्वात लहान संख्येच्या तिसऱ्या अंकात जोडल्यास मिळणारी परिणामी संख्या कोणती? याचा अर्थ काय? सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या अशा प्रकारे आपल्याला काहीतरी शोधायचे. प्रश्न वाचायला सुरुवात करा. खाली दिलेल्या 3 अंकी संख्येचा लक्षपूर्वक अभ्यास करा. किती अंकी संख्या आहेत? सगळ्या 3 अंकी आहेत. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 म्हणजे सगळ्या 3 अंकी संख्या आहेत. आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. टीप काय दिलेली? सर्व गणितीय क्रिया डावीकडून उजवीकडे कराव्यात. म्हणजेच काय तर इथून इथे कराव्यात, इथून इथे कराव्यात, म्हणजे इथून इथे कराव्यात, इथून इथे कराव्यात, इथून इथे कराव्यात. अशा गणितीय क्रिया करायच्यात असं टीप दिलेली तुला. सर्वात मोठ्या संख्येच्या कोणती मोठी संख्या दिसते यामध्ये? सर्वात मला तर हीच दिसते सोन्या. तुला कोणती दिसते मला माहित नाही, पण सर्वात मोठी संख्येच्या तिसऱ्या अंकास, तिसरा अंक म्हणजे कोणता आहे? हा आहे 7. सर्वात लहान संख्येच्या तिसऱ्या अंकात सर्वात लहान संख्या कोणती ही दिसते आणि याचा तिसरा अंक हा दिसतोय. ठीक आहे. तिसऱ्या अंकात जोडल्यास मिळणारी परिणामी संख्या म्हणजेच काय सोन्या तर 1 + 7 करायचंय तुला. खोजा पहाड निकला चुहा, खोजा पहाड निकला चुहा. तुला प्रश्न नीट समजून घेण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 मिनिटं जात असतात. 7 + 1 केल्यावर किती येणार सोन्या उत्तर? उत्तर येणार 8. कळालं असेल तुम्हाला. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. आता हा रिलेशनवरच आलेला आहे प्रश्न. तर खालील पदावलीत डी चे टी सोबत काय नाते आहे? डी या ठिकाणी दिसतोय आणि डायरेक्टली टी या ठिकाणी दिसतोय. जर टी या ठिकाणी असला असताना तर बाकीचं पुढचं काढलंच नसतं मी. पण ठीक आहे, मोठा प्रश्न असतो एखादा. बाकीचे प्रश्न तर आपण कसे सोडवलेले की नाही. मग मोठा प्रश्न वेळ जातोय, ठीक आहे, काय अडचण नाही, ऍडजस्ट करून घेऊया. जर बी गुणिले डी म्हणजे काय तर बी हे डी चे वडील आहेत. मग तू खेळत बसणार आहे का? अजिबात नाहीये. तुला काय करायचं? डी अधिक एफ करायचंय. डी अधिक एफ या ठिकाणी एफ दिसतो. ज्याप्रमाणे बी आणि डी म्हणजेच बी ही डी ची पत्नी आहे, याचा अर्थ डी ही एफ ची पत्नी आहे. डी ही आहे की नाही, ही म्हणजेच काय असते? वर्तुळ असते. ही एफ ची, एफ ही महिला असणार आहे का सोन्या? हा, 2 महिलांमध्ये लग्न होतंय का आपल्या देशात? नाही होते सध्या. डी आणि एफ. ठीक आहे, अशा प्रकारे मी काढून घेतलं. पुढचा मुद्दा काय दिसतोय तुला? तर गुणिले दिसते. गुणिले कुठे दिसते? इथे दिसते. आता गुणिले म्हणजे बी गुणिले डी म्हणजे बी हे डी चे वडील आहेत. ज्याप्रमाणे बी हे डी चे वडील आहेत गुणाकार असल्यामुळे, त्याचप्रमाणे एफ हे एल चे वडील असायला पाहिजे की नाही? एफ हे
एल चे वडील आहेत, पण एल मुलगा आहे की मुलगी आहे माहितीये का तुला? नाही माहित. आता पुढे जाऊया. वजाबाकी चिन्ह दिसतंय. कुठे रे वजाबाकी चिन्ह? इथं दिसतंय. आता ठीक आहे. आता बी डी म्हणजेच बी हा डी चा मुलगा आहे. ज्याप्रमाणे वजाबाकी दोघांमध्ये असल्यामुळे बी हा डी चा मुलगा आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी वजाबाकी असल्यामुळे एल हा एम चा मुलगा आहे. एल हा कुणाचा? तर एम चा मुलगा आहे. एम चा मुलगा आहे. काहीतरी चुकलंय का काय काय माहित, पण बघूया आपण. एम चा मुलगा आहे. एल हा एम चा मुलगा आहे. तर पुढे जाऊया. एम अधिक टी. एम कुठं दिसतोय? या ठिकाणी दिसतोय. ठीक आहे, म्हणजे अधिक दिसतंय या ठिकाणी. याचा अर्थ काय? ज्याप्रमाणे बी अधिक डी म्हणजे बी ही डी ची मुलगी आहे, त्याचप्रमाणे एम ही टी ची मुलगी असायला पाहिजे. एम ही टी ची मुलगी आहे. एम ही टी ची मुलगी आहे. तर डी चे टी शी नातं काय? डी काहीतरी चुकलेलं आहे, एकदा पुन्हा पडताळावं लागेल. सध्या लाईव्ह चालू आहे, यामध्ये वेळ घालून उपयोग नाहीये. कारण काय की मला हे नंतर बघतो, मी नंतर बघून सांगतो. तुमचा वेळ जाईल बघायला. काय मी 2 मिनिटात सांगेल तुला, पण उपयोग नाहीये त्याचा काय. ठीक आहे, हा प्रश्न मी तुम्हाला उद्या एक्सप्लेन करेल. एक तर हा प्रश्न चुकलेला आहे किंवा माझ्या एक्सप्लेनेशन मध्ये काहीतरी चुकलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. मला ते नातेसंबंध आवडतच नाही, ते ठुसकच वाटतं. त्यासाठी काहीतरी शॉर्ट मेथड शोधूया आपण. घाबरू नकोस नाही. आणि एखादा असतो प्रश्न, पण तरी सुद्धा तो आपण शेवटी सोडवायचा असतो. शेवटी म्हणजे केव्हा? ज्यावेळेस सगळे प्रश्न आपण कॉन्फिडेंटली सोडवलेले आहेत, त्यानंतर एखादा प्रश्न आला तो शेवटी सोडवायचा असतो. पुढे जाऊया. काय दिसते? दिलेल्या प्रारूपाच्या तळाशी दर्पण ठेवल्यास. तळाशी म्हणजे कुठे? या ठिकाणी दर्पण ठेवायचं. दर्पण ठेवल्यानंतर अशा प्रकारे रेषा येत असतात त्या. ठीक आहे, इथपर्यंत आला असेल तुम्हाला लक्षात. ठेवल्यावर मिळणारी योग्य दर्पण प्रतिमा तळापासून निवडायची आहे. म्हणजे हा 6 या ठिकाणी मी लिहितो. 8 7 6 5 आणि 4. आता यांचं समजा इथून खाली कशा प्रकारे यांची दर्पण येणार, तर मी बरोबर दर्पण काढतो बघ. ठीक आहे, अशी येणार. त्यानंतर 8 जसाच्या तसा येणार. ठीक आहे, इथे उलटा होऊ शकतो का? 8 नाही होऊ शकत. त्यानंतर अजून 7 हा उलटा येणार. हा कशा प्रकारे येणार? तर अशा प्रकारे येणार. ठीक आहे, हा कशा प्रकारे येणार? तर अशा प्रकारे येणार. हे अशा प्रकारे येणार 5. आणि हा 4 कशा प्रकारे येणार? सरळ येणार असा, असा येणार असा. ठीक आहे, आता हे अशा प्रकारचं कुठं तुला दिसतंय रे? 4 दिसतंय उलट. इथं सुद्धा 4 दिसतंय. याचा अर्थ हे कट करावं लागेल, हे सुद्धा कट करावं लागेल, कारण शेवटी 4 आहे. या ठिकाणी उलट 4 दिसतंय. त्यानंतर इथे 9 दिसतंय. ठीक आहे, 8 दिसतंय. 7 इथं आहे का? 2 नंबरला आहे का रे? नाही आहे की नाही? 8 2 नंबरला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर. इथे हे येऊ शकत नाही. बाकी हे 4 शेवटी येऊ शकतं, 4 शेवटी येऊ शकतं. बाकी इथे 5 येऊ शकत नाही, इथे 5 येऊ शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 2 कट केला. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया बघा. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडायचं आहे. दिलेला पर्याय, आता पर्याय कोणते? हे दिसतात तुला. आणि इथे हे सर्व काही दिसते. इथे काय दिसते तुला? तर डायरेक्टली तू काय करणार? जी नंतर जे केव्हा येते तुझ्या A to Z मध्ये तू सर्च करणार. जे नंतर M 2 सोडल्यानंतर येते का? M नंतर अजून P केव्हा येतंय? हे असलं करण्यापेक्षा अगोदर काय करा? अंक बघा. अंकामध्ये काय दिसते? 2 आणि 5 यांच्या दरम्यानचं अंतर किती आहे? 3च आहे. त्यानंतर 5 अधिक 3 जर आपण केले तर किती येतात? 8 येत असतात. म्हणजेच काय? अधिक 3 केलेले. 8 अधिक 3 म्हणजेच किती येणार आहेत? 11 येणार आहेत. 8 अधिक 3 11. याचा अर्थ काय? तर पुढे अंक कोणता येईल? तर 11 अधिक 3 किती येणार आहेत? 11 अधिक 3 किती येणार सोन्या? 12 13 14. 14 येणार की नाही? या ठिकाणी 14. आपल्याला अधिक 3 करायचे. म्हणजे पर्यायातून एक मात्र पर्याय दिसतोय 14. याचा अर्थ काय? आपल्याला जास्त खेळत न बसता पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुला दिसतोय तुझ्या स्क्रीनवर. खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलून
शकेल असे पद दिलेल्या पर्यायातून निवडायचं आहे. आता ए इथं दिसतोय, त्यानंतर बी आलेलं, त्यानंतर सी आलंय, याचा अर्थ या ठिकाणी डी येणार. बरोबर आहे, पण डी सर्व पर्यायामध्ये दिसते. आता आपण अंकाकडे जाऊया. अंक या ठिकाणी 2 दिसतोय, 2 नंतर 8 येते. याचा अर्थ 1 2 2 4 व्यतिरिक्त 6 बेचोक 8, म्हणजे 2 गुणिले 4 केल्यानंतर 8 येते. तशाच प्रकारे 8 गुणिले 4 केल्यानंतर 32 येते का? तर 8 2 16 8 3 24 8 चौक 32. यस येतंय. याचा अर्थ 32 गुणिले 4 जर आपण केले तर पुढचा अंक यायला पाहिजे. 32 गुणिले 4 जर आपण केले तर तोंडी कसं होतं? 4 8 4 3 12 120 आणि 2 8 28 128. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि पुढे अजून पडताळून, जर तुझ्याकडे वेळ असेल तर पडताळून बघायचं. 128 गुणिले 4 कर, किती येते? 8 2 16 8 3 24 8 चौक 32 2 3 4 ने 8 9 10 11 1 हात चाला 4 आणि 5 512. बरोबर आहे, 512 येते. याचा अर्थ काय आहे? तर प्रत्येक अंकाला गुणिले 3 केले, 4 केले तर पुढचा अंक येतोय. 8 गुणिले 4 32 32 गुणिले 4 128 आणि 128 गुणिले 4 512. म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता एका आकृतीत कागदाच्या 2 घड्या घातलेल्या आहेत. जर दुसरी घडी खालच्या दिशेने, तर पुढची आकृती कोणती असायला पाहिजे? पहिली घडी या ठिकाणी दिसते तुला. एकूण 3 घड्या केलेल्या आहेत. पहिली घडी खोलली तर अशा प्रकारे खुलली ती बघ. मी या ठिकाणी काढून दाखवतो तुला. एक्सप्लेनेशन मध्ये वेळ जातो रे, ठुसका प्रश्न आहे, पण तुला समजून सांगण्यामध्ये वेळ जातो. बाकी तुझे प्रश्न सर्वसाधारण, घाबरू नकोस तू, पण यायला पाहिजेत ते, हे महत्वाचं. ही घडी खोलली की कशा प्रकारे येणार आहे बघ, अशा प्रकारे येईल ते. ठीक आहे, इथे वर्तुळ येईल आणि पहिली घडी खोलली. पहिली घडी कशा प्रकारे खोलली? तर अशा प्रकारे खोललेली. आता दुसरी घडी कशा प्रकारे खोलायची? तर अशा प्रकारे खोलायची. याचा अर्थ काय? असं येणार आहे ते. मग इथे एक वर्तुळ येईल, इथे एक वर्तुळ येईल, कोपऱ्यातच येईल. बरोबर आहे ना? आणि त्यानंतर अशा प्रकारे सांग बरं, कुठे दिसते आपली आकृती अशा प्रकारची? पहिल्या क्रमांकावरच दिसते की नाही अशा प्रकारची आकृती? इथे का नाहीये? कारण इथे सगळे बाण कुठे दिसत आहेत? डाव्या साईडला दिसत आहेत. सगळेच बाण या डाव्या साईडला दिसत आहेत. सगळेच बाण इथे सुद्धा दिसत आहेत. पण इथे काय चुकलेले? हा, ही आकृती आहे, कारण इथे घड्या दिलेल्या आहेत. घड्या रेषा नाही आहेत, त्या रेषा प्लेन आहेत. बरोबर आहे ना? घडी खोलल्यानंतर ते प्लेन रुमाल झाला. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. अरे समाप्त झाले सोने. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारची सिरीज आम जिंदगी आणि मेंटॉस जिंदगी जर तुम्हाला कंटिन्यू बघायची असेल तर तशा प्रकारची कमेंट्स करा. तुमची प्रतिक्रिया सांगा. आजचा व्हिडिओ कसा होता? नक्कीच मी तुमच्या कमेंट्स बघत आहे. काही चुकलं असेल तर क्षमा असू द्या. धन्यवाद.